हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. चला तर ताईंनो, काल होता वर्षाचा पहिला दिवस. तर कसा गेला तुमचा? छान आनंदातच गेला असेल आणि आनंदातच तो घालवायचा, ते सगळं आपल्या हातातच असतं. तर आज आदिती अनुष्काचा म्हणजे हा 1 जानेवारीचा व्हिडिओ आहे कालचा. तर त्यांच्या स्कूलमध्ये ना हे होतं, म्हणजे नवीन वर्ष म्हणून ना आवरून यायला सांगितलेलं, छान कपडे घालून कलरफुल आणि छान आवरून असं यायला सांगितलेलं. तर पोरींनी बघा सकाळी सगळं कपडे वगैरे मी दिले, पण त्यांना जे काही बेल्ट क्लिपा ज्या काही पाहिजे होतं ते सगळं मेकअपचे हे बॉक्स डबे आहेत ना, तर ते मॅचिंगचं सगळं काढण्यासाठी सगळंच खाली काढून घेतलेलं होतं. आणि बघा पसारा सगळा तिथे करून ठेवलेला. तर सुरुवात तिथूनच केली. त्याच्या आधी माझं सगळं मी स्वतःचं जरा आवरलं, माझं स्किन केअर किंवा केस वगैरे विंचरून व्यवस्थित केले. आणि आता बाकीच्या सगळ्या गोष्टी मी इथल्या ठेवून देते. तर पोरी म्हटलं की असंच, मुलं असली की तेल लावलं नाही लावलं आहे तशी मुलं जातात. मुली असल्या की म्हटलं असे म्हणजे नखऱ्या अशा होतातच घरात. आणि हे तेवढं पाहिजेलाच आहे. हे सुख तेवढं देवानी सगळ्यांना द्यावं, घरात मुलगी असणं म्हणजे. आणि ज्याच्या घरात मुलीची किंमत आहे, करतात, त्याच घरात द्यावं असं माझी मनापासून पहिल्यापासून इच्छा आहे. खरंच सांगते, मी मनापासून ही गोष्ट सांगते की ज्याच्या घरात किंमत असते ना मुलीची, त्याच्या घरात देवानी नक्की मुलगी द्यावी. ज्याच्या घरात अजिबात किंमत नसते त्याच्या घरात कधीही मुलगी देवानी देऊ नये असं मी म्हणजे मला मनापासून वाटतं. कारण काही गोष्टी अशा असतात ना, काही बघितलेल्या असतात डोळ्यांनी, की काय काय घरात मुलींना किती बेकिंमत केलं जातं. चला तो सोडा विषय, जाऊ दे. चांगला दिवस आहे, चांगलं आहे, मीच काढला तो विषय. तुम्ही म्हणाल आम्हाला कशाला सोडा म्हणते. चला, गेला तो पार्ट, आलं माझ्या तोंडातनं बोलले. तर जुना कॅलेंडर निघलेला आहे. असंच होतंय बघा, काही वेगळं असं नाही आहे. कॅलेंडर निघतोय, तो जातोय, नवीन कॅलेंडरसुद्धा आला. आणि कोणाकोणाला सवय आहे बरं का, एकदा कॅलेंडर हातात आला की वर्षाचं सगळं बघून घ्यायचं. मी तर सगळं, सगळ्यांचे वाढदिवस, गणपती, गौरी सगळं म्हणजे दिवाळी कधी, तेजस कधी येणार, कधी काय होणार, कुठे जाणार, काय सगळं वर्षभराचं मी बघत बसते. कारण ज्या गोष्टी आणि जशा मी बघितलेल्या असतात त्या तशाच होतात, म्हणजे ठरवलेल्या असतात. कारण इतर कोणतेही आमचे वर्षभरात काही प्लॅन नसतात. आता तुम्ही पाहता, आम्ही कुठं जास्त फिरायला जात नाही, कुठं काही गोष्टी नाही करत. म्हणजे जास्त आमचं आउटिंग वगैरे नसतं, घरातच जे काही असेल. आणि जरी गेलो तरी पूर्ण अख्खी फॅमिली सगळी असते. त्याच्यामुळे जरा गोष्टी आमच्या थोड्या ठरवतील तशा होतात वर्षभरात. तर आता इकडे ह्या साड्यांना बघितलं ना, परवापासून माझं चाललेलं आहे फॉल बिडिंग. ते सगळं झालं, हात शिलाई झालं आणि आता फक्त ठेवायच्या राहिलेल्या. तर अशा पाऊच पॅकिंगमध्ये व्यवस्थित बघा साड्या आता ठेवून दिल्या. त्याचं ब्लाऊज त्याच्यात ठेवून टाकलं आणि छान असं कपाटात आता व्यवस्थित ते ठेवून दिलेलं. एकदाचं ते मोठं काम झालं. मला बरं वाटलं माझ्या मनाला. लगे हात बघा आता काल ना मी हे केलेलं होतं, उशीचे कवर धुतलेले ते सुद्धा लावून घेतले. ज्या त्यावेळी जी ती कामं केलेली बरी पडतात. आणि प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी. आणि खरं सांगू का, किती जरी तुम्ही कोणाचे रुटीनचे ब्लॉग बघत असले तर बऱ्याच जण सांगतात की असं करा, इतक्यांदा उठा, तितक्यांदा उठा. माझं तसं कधीही तुम्हाला म्हणणं नसतं. आपल्या सोयीप्रमाणे सगळं करायचं. ते करताय म्हणून आपण तसं करायला जायचं नाही. एखादी गोष्ट चांगली असेल ती नक्की घ्यायची, पण एक्झॅक्ट कॉपी कधी कुणाची करायची नाही. खरंच सांगते. करू पण नाही. आपल्याला जसं जमतं, आपल्या हातात जेवढं आहे तेवढंच करायचं प्रत्येक वेळी. मग काय होतं, आपलाच जरा म्हणतात नाही आपली ताकद मग कमी पडते. पुढच्याचं बघून जर आपण करायला गेलो आणि आपल्याला त्या गोष्टी जर म्हणजे येत नसल्या, जमत नसल्या, तर मग मनाला थोडंसं आपल्याच ही वाटतं. मग आपणच आपल्याला कमी लेखत जातो की बाबा ते किती करतंय ना, आपल्याला जमत नाही, त्याला जमते. असं नाही करायचं. आणि एक्झॅक्ट कुणाला कॉपी करायचं नाही, करायचं म्हणजे एक काय काय बाईक लेडीज अशा असतात ना, मग त्याने त्रास होतो. तो त्रास तुमचा वाचावा म्हणून मी तुम्हाला त्या गोष्टी सांगते की अगदी एकीकडं ती साडी बघितली की तशीच पाहिजे. एखाद्याच्या घरात ते भांडं बघितलं ना, ते तसंच घ्यायचं. तसंच म्हणजे हां, आवडलं बाबा, त्याचा उपयोग आपल्याला होतोय का नाही. आता बाबा मी सॉरी म्हणजे कुणीही असू दे, त्या पुढच्या बाईनं जो ड्रेस घातलाय तो आपल्या अंगावर सूट होईल का नाही, किंवा आपल्याला तो चांगला दिसेल का नाही, ह्याचा तरी विचार करा. का त्यानं घेतलंय म्हणून आपण लगेच घालायचं. आता एखाद्या बाईला एखाद्या भांड्याची गरज असते घरात, तिच्या जेवढी माणसं असतात, काय असतं, त्या हिशोबानुसार एखादं भांडं घेतलं. मग आपल्या घरात तेवढी माणसं नाहीत किंवा आपल्या घरात त्याच्यापेक्षा जास्त आहेत. मग तसं भांडं आपल्या किचनमध्ये सूट होईल का? आपल्याला त्याचा उपयोग होईल का एवढे इन्व्हेस्ट पैसे करायला? कोणतीही वस्तू बाहेर गेलं, मुलांवरून सुद्धा मी सांगते की त्यांचं बघितलं की आपल्या मुलांना तशीच वळणं लावू नका. एकच मी तर नेहमी माझ्या पोरांना शिकवते, दुसऱ्याचं बघून कधीच काही मागायचं नाही, कधीच नाही. आणि आधी ती अनुष्का, तेजस तर आधीच पहिल्यापासून त्यातला नाहीयेच की तो कधी कुणाकडे बघतच नाही, त्याच्यामुळे त्याचा प्रश्नच येत नाही कुणाचं बघून मागायचा. पण आधी ते अनुष्काला सुद्धा मी ते समजून सांगितले की ह्याचं त्याचं बघून त्या गोष्टी घरात येऊन मागायच्या नाहीत. पोरींना ती चांगलं माहीत आहे, मम्मी पप्पा तसलं देत पण नाहीत, त्याच्यामुळे आपल्या मागण्यात
अर्थच नाही. आणि चांगल्या प्रकारे मी त्या दोघींना सांगितलं की कुणाचं तुम्ही काहीही बघून या, बघितलंय त्याचा आनंद मानायचा नेहमी. आपल्याला पाहिजे म्हणून तशी ईर्ष्या करायची नाही. घरात ईर्ष्या कमी केली ना की मनानं सगळी सुखं, मनानं सगळं पायाशी लोळण घेतं. आपण नेहमी दुसऱ्याशी ईर्ष्या करत राहिलो ना तर ती गोष्ट आपल्याला मिळायला मग अशी तनतन करावी लागते. मग राग, चीड म्हणजे असं हे, आणि मग मिळवली की त्या गोष्टीची किंमत पण राहत नाही. म्हणून आपल्या मुलांना पण घरात तेच शिकवायचं की ईर्ष्या करू नका, कोणाचं बघू नका. आणि आपण स्वतःही तसंच राहायचं की कोणाला असं कोणाचं बघून लगेच हावरटासारखं, सेम म्हणजे तोच शब्द, हावरटासारखं लगेच असं त्याच्यावरती हे करायचं नाही की ते आणलंच पाहिजे. कारण मी जवळून अशा खूप व्यक्ती बघितलेल्या आहेत की एखादं बघितलं ना किंवा ते मग त्याला दिसू नये, चोरून आणून ठेवणे त्याचंच बघून. अशा खूप गोष्टी म्हणजे असं खूप जवळून मी काही लेडीज पाहिलेल्या आहेत की म्हणजे आवडतं तर घ्यायचं, पण त्याचा आपल्याला सूट होतोय का, मी तेच डबल सांगते की ते आपल्याला सूट होते का, तुम्ही बघा ते आपल्याला उपयोगी आहे का बघा. आपण त्याला आपले स्वतःच्या कष्टाचे पैसे इन्व्हेस्ट करतो, मग ते तसं बघून घ्या. आणि आजकाल एकसारख्या गोष्टी सगळ्या मार्केटमध्ये, आता एक साडी आली की 100 जणांकडे ती साडी असते. एक टॉप आला तर ऑनलाईन घेतला तर तो सगळ्यांकडे असतं ना, मी म्हणते सगळ्यांकडे असतं. पण त्याच्यात कोणीही ईर्ष्या करू नका, आनंदाने हॅपी घालवा. बघा ईर्ष्येविना किंवा अपेक्षा कुणाकडं, बऱ्याच अशा आयुष्य जगताना फ्री आयुष्य कसं जगायचं, आनंदी कसं जगायचं, त्यासाठी ना ते आपल्याच हातात आहे. एक तर पहिली गोष्ट मूर्खपणा सगळेजण आजकाल करतात की दुसऱ्या आपल्याला त्रास देतो आणि दुसऱ्याचा विचार करून आपण आपल्या आयुष्यात इतकं त्रासदायक आपलं आयुष्य करून टाकलंय ना, दुसऱ्याचा विचार करून इतकं त्रासदायक करून टाकलंय की बोलायचं काम नाही. म्हणजे त्यानं ते केलं म्हणून आपल्याला इतका त्रास होतो. काय त्यानं ते केलं ते त्याचं त्याला बघेल, तो त्याला देव बरोबर बघत असतो ज्या त्यावेळी ज्या त्या गोष्टी होत असतात. तर तसं मी तुम्हाला जेवढं मला अनुभव आहे किंवा जेवढं माझ्या आयुष्यात जे घडलेले अनुभव असतातच प्रत्येकाला, हे बघा अनुभवाला वय अजिबात नसतं. अनुभव कोणत्याही वयात येतात, मोठ्या वयात किंवा जी मोठी माणसं झालेली आहेत त्यांच्या. आत्ताची जी म्हातारी पिढी आहे ना, त्यांना एवढे अनुभव आले नसतील तेवढे आत्ताच्या आपल्यासारख्या तरुण पिढीला आलेले आहेत, तुम्हाला मान्य आहे. म्हणून मी तुम्हाला त्यातून सुद्धा टिप्स म्हणा ह्या किंवा एक सांगण्याचा मी प्रयत्न करते. कारण मला सांगायला कोणी नव्हतं. त्या अनुभवातनं, त्या सगळ्या ह्याच्यातनं गेल्यानंतर त्या गोष्टी मलाही समजल्या की काही नसतं कोणाचं, सगळे आपापल्या ह्याच्यात खुश असतात. आणि त्यानं कधी काय केलं आपल्याशी म्हणून आपण आपलं आयुष्याचं वाटोळं करून घेतो. खरंच सांगते, म्हणजे आपल्या आयुष्याची बरबादी आपण करून घेतो दुसऱ्याच्या पायात. तीच तेवढी हे करायचं. तर तुमच्यावर गप्पा मारत आहे ना, माझी सगळी कामं झाली फायनली. बघितलं तुम्ही, घरातलं सगळं दारातलं पुसलं आणि आता शेवट लास्ट देवपूजा आणि स्वामींच्या पाया पडले. म्हटलं हे वर्ष छान, नेहमीच माझं वर्ष तुम्ही आनंदाचं घालवता आणि देव मला नेहमी, मी म्हटलंय ना त्या गोष्टी मला नेहमी मिळतात. म्हणजे म्हणूनच म्हटलं हाऊ करायची नाही, मनात ती ठेवायचं. म्हणजे ती गोष्ट आपल्याला पाहिजे आहे तर ती मनात ठेवायची, एक वेळ आल्यावरती मिळतं. हाऊ करत हावरटासारखी ती दुसऱ्याचं बघून पळत जाऊन घ्यायची नाही, असं नेहमी मी करते. त्याच्यामुळे ना मी स्वामींच्या पाया पडले की चला हे वर्ष नवीन सुरू झाले, माझ्या मुलाबाळांचं शैक्षणिक वर्ष हे कायम चांगलं जाऊ दे. मी तेवढंच देवाला म्हणत असते की मिळावं काय नाही, मिळतं, आपण कष्ट करतोय म्हणल्यावर कष्ट केलेल्याचं फळ हे मिळतं. म्हणजे रोजचं उठून कष्ट आहे तर ते घरात येणारच ना त्या कष्टाचं फळ. त्याच्यामुळे सगळ्या बाकीच्या गोष्टी मिळतात. पण माझं एक देवापाशी असतं की देवा, मुलांचं शिक्षण व्यवस्थित होऊ दे, माझी मुलं चांगलं, म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत माझा पोरांच्या खरंच खूप जास्त हे आहे. म्हणजे मला ते तिघंजण अशी ना सुशिक्षित, एज्युकेटेड मला तिन्ही मुलं माझी बनवायची आहेत. आणि नुसतीच एज्युकेटेड नाही, जास्त जास्त शिक्षण घ्यावं अशी माझी आत्ता इच्छा आहे. आणि त्यांच्याप्रमाणे ते पुढं गेल्यावर बदलतं, तसं बदलायचं. पण आपण असं होप ठेवणं काय आहे. मी देवाला तेवढंच म्हणते की माझ्या मुलाचं शैक्षणिक आयुष्य तेवढं चांगलं लाभू दे. बाकी सगळं मिळालेलं आहे, जे दिलं आहे, नाही दिलं, सगळं सगळं मनापासून तुझ्या आभारी आहे. आणि देणार काही पाहिजेल असेल इच्छा पूर्ण तर त्या वेळ आल्यानंतर होणारच. तर सगळे भांडे वगैरे मांडले आणि आता लास्ट जे राहिलेलं होतं ते म्हणजे भांडी घासायचं. आणि आज मी किचन कट्टा जो आहे ना, तो आदिती अनुष्काचा टिफिन भरला, सगळ्यांचे डबे दिले. हातासरशी बघा सकाळीच किचन कट्टा धुवून टाकलेला. काय माझ्या मनात आलं, सगळी भांडी सिंकमध्ये टाकली आणि किचन ओटा धुतला. आता कपडे वगैरे सगळे सुकत झाले. आणि थंबनेलवरनं किंवा स्टार्टिंगच्या हेडलाईननी तुम्हाला म्हणजे मी लिहिलेलंच आहे की ह्या वेळेसचं पेमेंट माझं खूप चांगलं आलेलं आहे. तर ते मी तुम्हाला अंकात सांगू शकत नाही, पण खरं सांगू, मी 2 ग्रॅम गोल्ड घेऊ शकते आत्ताच्या दराने, एवढं तरी मला ते मिळालेलं आहे. आणि मी ते खूप हॅपी आहे. कारण आतापर्यंत मिळाले पेमेंट, पण ते इतके नव्हते. म्हणजे 1 ग्रॅम किंवा 1.5 ग्रॅम मी गोल्ड करू शकते एवढं भेटलं होतं. आता डायरेक्ट 2च्या पुढं मी करू शकते. तर तुमच्या सगळ्या आशीर्वादानं, कारण मागचे काही व्हिडिओ माझे छान असे
जास्त नाही पण थोडेफार तरी व्हायरल गेले, माझे शॉर्ट्स जे आहे ते व्हायरल गेले, त्याच्यामुळे माझे सबस्क्रायबर इन्क्रीज झाले, वाढले. आणि जे काही मागच्या महिन्यात जेवढे व्हिडिओ टाकले त्याला सगळ्याला, गुरुवारचे वगैरे जे टाकलेले होते त्या सगळ्याला चांगले व्ह्यूज आले. त्याच्यामुळे ह्यावेळेसचं माझं पेमेंट तुमच्या आशीर्वादाने चांगले आलेलं आहे. किती कमी असलं आणि किती असलं, मला लाखांची अपेक्षा नाही आहे, हजारांचीच आहे, पण ते मिळालं तेवढं मिळालं तर मी खूप आनंदी आहे. कारण ते माझे कष्टाचे, आणि मला वैयक्तिक मी आता काहीही म्हणजे स्वतःचं स्वतः कमवणं खूप गरजेचं असतं. मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगते की स्वतः काहीतरी नक्की करा. तर मागच्याच 4 दिवसात माझं पेमेंट रिसीव्ह झालेलं, पण मला तुम्हाला सांगायचं तर दुसरेच व्हिडिओ येत आहेत, ते राहून गेलेलं होतं. तर तुमचंच खरं मनापासून तुमचे आभारी. तुम्ही सपोर्ट करताय, तुम्ही हे करताय म्हणून मला तेवढं पेमेंट आलं. कारण तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नसते तर मला ते पेमेंट आलंच नसतं. माझं कष्ट जरी असलं तर ते तुम्ही पाहणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ रोज कंटिन्यू न चुकता पाहत जावा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण जरूर करत जावा, शेअर करत जावा. नवीन ताई कोणी असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या छोट्या मोठ्या जे असे यूट्यूबर आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट करा. कारण काही फालतू गोष्टी दाखवून लोकं मोठी होत आहेत, कमवत आहेत. कमवू दे, ज्याच्या त्याच्या नशिबाचं कसंही म्हणजे मिळतं त्याला. मग ते वाईट दाखवून असो किंवा चांगलं दाखवून असो. आता आमचं काय कॉन्ट्रोवर्सी ही आमच्या चॅनलवरती नसतेच. काही अशा लेडीज आहेत त्यांच्या चॅनलवरती कधीही कॉन्ट्रोवर्सी नसते बिलकुलसुद्धा. तर तुम्ही तेवढं मात्र नक्की करा. तर तुमच्याबरोबर गप्पा मारत सगळ्या गोष्टी झाल्या. माझं आवरलं, नाही म्हटलं तर 12 वाजले, आणि आता 12 वाजता मी सफरचंद खाऊन घेते आणि थोड्याफार तुमच्याशी गप्पासुद्धा मारते, त्याही बघा. चला घड्याळात बघा ताईंनो, 12 वाजलेत. आमचं घड्याळ 5 मिनटं पुढं आहे. 12 वाजून 5 मिनटं झालेली. फॅन बंद करते. चला, तर असा होता आजचा नवीन वर्षाचा नवीन दिवस. जसा की कालचा होता तसाच होता आजचा पण, असा काही वेगळा विशेष नाही. झाली सगळी कामं 12 वाजून 5 मिनटं. आता इथून पुढं माझ्याकडे बराच वेळ असतो, तर वेगळी आणखीन आपली आता ही सगळी घरची कामं झाली. एक्स्ट्राची पण काही कामं असतात ती करायची असतात. तर चला, आणि हो, सगळ्या ताई नवीन पण ताई व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईब करायचं राहून जाते. सबस्क्राईब करा नवीन ताईंनो, आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला, सगळ्या जगडताई मैत्रिणींना बाय. व्हिडिओचा मी इथंच एंड करते. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बाय.